छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ प्रकरणातील आरोपी प्रशांत कोरटकर फरार झाला। त्यामुळे पोलीस कोरटकर फरार होण्याची वाट पाहत होते का, असा सवाल आता उपस्थित केला जातो। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर कोल्हापुरात मंगळवारी सायंकाळीच गुन्हा दाखल झाला। पण कोरटकरला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही। इंद्रजित सावंतांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाल्यावर बुधवारी रात्री कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपूरला पोहोचलं। स्थानिक सायबर पोलिसांच्या मदतीनं कोरटकरचं लोकेशन ट्रेस करण्याचे प्रयत्न झाले, पण कोल्हापूरचे पोलीस नागपुरात येईपर्यंत कोरटकर फरार झाला होता। त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरच सवाल उपस्थित होतोय। इंद्रजित सावंतांनीही झारीतील शुक्राचार्य शोधण्याची मागणी केली आहे। मुख्यमंत्री हे शिवप्रेमी आहेत असं माझं भावना आहे। त्यांनी ज्या अर्थी त्यांच्या नागपूरच्या माणसावर गुन्हा दाखल करायला लावला, त्या अर्थी त्यांची सुद्धा इच्छा असावी की हा आरोपी पकडला जावा किंवा त्याच्यावर कारवाई व्हावी। पण याच्यामध्ये झारीतले शुक्राचार्य कोण बसलेत का, की त्याला वाचवायचा एक कोण यंत्रणा आहे का, याची सुद्धा तपास आता मुख्यमंत्री महोदयांनीच पुढे येऊन केला पाहिजे आणि तसे आदेश दिले पाहिजे। 2 दिवस उलटूनही प्रशांत कोरटकरला अटक झालेली नाही। पहिल्याच दिवशी कोरटकरवर कारवाई होईल असं वाटत असतानाच आता तो फरार झाल्यानं त्याची फरार होण्याची वाट पाहिली जात होती का, असा सवाल उपस्थित होतोय। शिवप्रेमींचा रोष आणि संरक्षणासाठी पोलीस बंदोबस्त दिला असताना सुद्धा प्रशांत कोरटकर फरार कसा होतो, असा सवाल आता उपस्थित होताना पाहायला मिळते। फिर्यादी असलेल्या इंद्रजित सावंत यांनी याबाबत झारीतल्या शुक्राचार्यांना शोधण्याची मागणी केलेली आहे। एकंदरीतच गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रशांत कोरटकर अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही, त्यामुळे त्याला वाचवतो तरी कोण, अशा पद्धतीचा सवाल आता उपस्थित होताना दिसून येतोय। बुधवार रात्रीपासूनच कोरटकरचा फोन स्विच ऑफ येतोय, त्यामुळे सध्या कोरटकर भूमिगत झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे आता कोरटकरला शोधून अटक करण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे। कोल्हापूरहून ज्ञानेश्वर साळुंखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकात घडली। स्वारगेट एसटी आगारात घडलेल्या बलात्काराच्या घटनेनं महाराष्ट्र सुन्न झालं। पण या घटनेनंतर स्वारगेट आगारानं काही दिवसापूर्वी पोलिसांना लिहिलेलं एक पत्र व्हायरल होत आहे। हे पत्र आणि बलात्काराची घडलेली घटना, या दोघांचं एकमेकांच्या सोबत काही कनेक्शन आहे का, जाणून घेऊया या खास रिपोर्टमध्ये। तारीख 22 फेब्रुवारी 2025। याच दिवशी पुण्याच्या स्वारगेट बस डेपोतनं पोलिसांना एक पत्र पाठवलं गेलं। पत्राचा विषय होता आगारामधील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा। पण या पत्राची ना दखल घेतली गेली, ना कोणती कारवाई झाली। आणि यानंतर बरोबर 4 दिवसांनी म्हणजे 26 फेब्रुवारीला याच बस स्टँडमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला आणि अवघा महाराष्ट्र हादरला। आगारानं पाठवलेल्या पत्राची पोलिसांनी योग्य वेळी दखल घेतली असती तर 26 तारखेची घटना घडली नसती। खासदार सुप्रिया सुळेंनी हे पत्र ट्विट करत गृहमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष देण्याची गरज असल्याचं आवाहन केलं। तर रात्री 1:30 वाजता तिथले पीआय आहेत, ते स्वतः सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील दिसत आहेत। ते स्वतः तिथे रात्री 1:30 वाजता एसटी स्टँडच्या आवारामध्ये ते फेरी मारून गेलेले आहेत, इथे पाहणी करून गेलेले आहेत। पुन्हा रात्री 3 वाजता 3-3:15 वाजता देखील पीआय तिथे रात्री गस्त घालून गेलेले आहेत, त्यांच्या टीम सोबत पाहणी करून गेलेले आहेत। म्हणजे पोलिसांकडनं कुठलं दुर्लक्ष झालं किंवा पोलीस अलर्ट नव्हते असा काही विषय नव्हता। स्वारगेट बस स्थानकावर दररोज 40 ते 45 हजार प्रवाशांची ये-जा असते, तर अंदाजे 1700 एसटी बसेस या आगारातनं पुढे जातात। खासगी एजंट आणि तृतीयपंथीयांकडनं प्रवाशांना होत असलेली दमदाटी आणि त्रासाबद्दलची माहिती या पत्रातनं पोलिसांना कळवली गेली होती। सोबतच या अरेरावीला आळा घालत योग्य कारवाई करण्याची मागणीही आगाराकडनं करण्यात आली।
पण पोलिसांनी या पत्राकडे कानाडोळा केल्याचं दिसून आलं। मान्य करतो ना, जी जबाबदारी ती आमचीच जबाबदारी आहे ना। पोलिसांना पत्र वगैरे आम्ही कुठल्याही प्रकारे दिलं नाही, पण जी घटना घडली ती पोलिसांना सांगायला हवी आणि शेवटी जबाबदारी आम्ही झटकतच नाही। कसं आहे की शेवटी आमच्या डेपोमध्ये जर कुठली घटना घडली तर ही जबाबदारी परिवहन विभागामध्ये असलेल्या बस डेपोमध्ये घडलेली आहे, त्यामुळे त्याची वस्तुस्थितीची माहिती आणि पुरावे गोळा करून पोलिसांना देणं हे आमचं कर्तव्य आहे। तरुणीवरच्या अत्याचारानंतर बस स्थानकातील 23 सुरक्षा रक्षकांचं निलंबन झालंय, तर मुख्य आरोपी दत्तात्रय गाडेचा युद्ध पातळीवर शोध घेतला जातोय। पण स्वारगेटमध्ये घडलेल्या घटनेच्या निमित्तानं राज्यातल्या सर्वच एसटी आगारातल्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक।